नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज तुमच्यासाठी खूप छान गोष्ट घेऊन आलेली आहे. आता येतोय आपला गुढीपाडवा. 19 तारखेला आहे, म्हणजे मार्चच्या 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि त्याच्या नेक्स्ट पुढच्या दिवशीच 20 तारखेला आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर गुढीपाडव्यासाठी तुम्ही बऱ्याच ताई मला विचारत होत्या की ताई ह्यावेळेला गुढीचे नवीन वस्त्र आलेत का, दाखव लवकर. तर आज मी तुमच्यासाठी तेच वस्त्र घेऊन आली आहे. तर चला बघूया की गुढीचे कुठले छान छान असे वस्त्र आपल्याला नवीन आलेले आहेत. तर पहिली जे वस्त्र गुढीसाठी जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते म्हणजे की मागच्या वर्षीच्या बऱ्याच म्हणजे कमी ज्या आहेत ते रिपिटेशन झालेले आहेत. तर ह्यावेळी नवीन जी आलेली आहे ती म्हणजे की ही चंद्रकोर गुढी. बघा किती सुंदर आहे. जशा आपल्या वेगवेगळ्या साड्या येतात ना नवीन नवीन, तर आता सध्या ट्रेंडमध्ये होती खूप चंद्रकोरची साडी, चंद्रकोरच्या बुट्ट्यांची साडी. तर तशीच ही चंद्रकोर गुढी आलेली आहे. चंद्रकोर गुढीचं वस्त्र आलेलं आहे. बघा किती सुंदर आहे, खूप छान वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये ना शिवताना त्यांनी बघा अशा प्रकारे मागच्या साईडला पॉकेट शिवलंय की इथे आपण जे आपली काठी आहे ती याच्या आतमध्ये घालायची आणि त्यानंतर हे असं छान बांधता येतं आपल्याला व्यवस्थित. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काही घेण्याची गरज सुद्धा नाही, म्हणजे सुतळ म्हणा किंवा काही धागा बांधण्याची. हे तुम्हाला इथे असं दिलेलं आहे, तर हे तुम्ही असं लावू शकता. आणि हे गुढीचं वस्त्र बघा किती सुंदर आहे. याचं मटेरियल पण खूप छान आहे. खूप सारे प्लेट्स आहेत. ओपन केल्यानंतर बघा इतके सारे प्लेट्स आहेत. तर तुम्ही असं छान याला छान खाली गोंडे सुद्धा दिलेले आहेत आणि मस्त याला खाली असं बॉटम आहे. तर खूप सुंदर वाटेल जेव्हा आपण गुढी अशी लावू आणि जेव्हा सगळं ह्याला छान हार वगैरे बत्ताशे वगैरे लावल्यानंतर खूप सुंदर दिसेल. तर अशी चंद्रकोर वस्त्र आहे गुढीचं. मी तुम्हाला एकदा उभं राहून सुद्धा दाखवते कशा प्रकारे वस्त्र आहे, कसं दिसेल बघा. खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर. कलर पण खूप छान आहे बघा. एवढी याची लेंथ आहे वस्त्राची. तर या वस्त्राची प्राइस जी आहे ती तुम्हाला इथे साईडला दिसत असेल. साईडला मी प्राइस देईन. आणि मागच्या साईडने पण पूर्ण याला असं अस्तर लावलेलं आहे, फक्त साडी लावलेली नाही आहे बघा. मागच्या साईडला पण पूर्ण अस्तर लावलं आहे. तर खूप सुंदर आहे. तर ह्याला म्हणतात चंद्रकोर गुढी वस्त्र. आणि तुम्हाला हे सगळं जे मागवलेलं आहे, म्हणजे हे सगळे जे वस्त्र आहेत, तर हे बाप्पा मोरिया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. बाप्पा मोरिया स्टोअर दादरला कीर्तिकर मार्केटमध्ये आहे. ज्यांना पर्सनली व्हिजिट करता येत असेल तर तुम्ही पर्सनली जाऊन या. पण ज्यांना जमत नसेल तर ऑनलाईन त्यांचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून हे ऑर्डर करू शकता. ह्याची जी प्राईस आहे ती तुम्हाला साईडला इथे दिसत असेल. प्लस ह्याच्यासोबत आणखीन एक यावेळेला एक गोष्ट नवीन छान ॲड झाली आहे, ती म्हणजे की ह्याच्यासोबत आहेत, म्हणजे नवीन आलेले आहेत ते म्हणजे की अशी ही आंब्याची पानं. आता बऱ्याच ठिकाणी बघा बऱ्याच लोकांना आंब्याची पानं मिळत नाहीत. तर त्याला हे म्हणजे ऑप्शन म्हणून नाही म्हणत आहे, पण दिसायला पण सुंदर दिसेल अशी ही आंब्याची पानं आहेत बघा. खूप छान आहेत. खणाचं मटेरियल आहे याचं. ह्याला पण मागच्या साईडने असं पूर्ण छान अस्तर लावलेलं आहे. तर ह्याची प्राईस जी आहे 80 रुपये आहे. जर समजा तुम्हाला ह्याच्यासोबत हे हवं असेल, हे असं इथे वरती बांधता येतं आहे बघा. जेव्हा आपण वस्त्र लावणार ना तर वस्त्रासोबत असं लावता येतं, तर छान दिसेल. वस्त्रासोबत लावल्यावर पण आंब्याची पानं मिळत नसतील किंवा काय तुम्हाला डेकोरेशन पर्पजसाठी सुद्धा हवं असेल तर तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारची ही पानं आहेत. तर ही पानं एक्स्ट्रा आहेत, ज्यांना हवी असतील तर तुम्ही नक्की मागवू शकता. प्रत्येक वस्त्रासोबत तुम्हाला समजा म्हणजे वस्त्रांसोबत तुम्हाला पानं हवी असेल तर त्याची एक्स्ट्रा प्राईस आपल्याला द्यावी लागेल. तर असा हा याच्यामध्ये सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जवळपास 3 कलर आहेत बघा. हा आहे राणी कलर, जो सध्या मी घातलेला आहे. छान आहे. याला पण पर्पल कलरचं कॉन्ट्रास्ट दिलं आहे राणी कलरला. आणि सुंदर असं बघा याला खाली त्याची डिझाईन बघा किती छान आहे. खूप सुंदर आहे. असं वाटते की म्हणजे जशी आपण साडी नेसतो ना तशी साडीच वाटते संपूर्ण. आणि खूप सुंदर साडी पण इतकी सुंदर दिसणार नाही कदाचित, इतकं सुंदर दिसतंय.
आणि याला वरती इथे असा पाऊच आहे. तर हे बघा खूप छान आहे. कलर्स खूप छान आहे त्याच्यामध्ये. हा राणी कलर आहे, इथे मी सध्या असंच ठेवते. त्यानंतर हा ग्रीन कलर आहे, बॉटल ग्रीन कलर, जे आपल्याला आवडतात रेग्युलर तेच कलर आहेत. आणि सगळ्यांचा आवडता असा हा लाल रंग. तर हा छान चुटूक असा लाल रंग आहे आणि याला लाल रंगाला हिरव्या कलरची बॉर्डर आहे. बघा किती सुंदर वाटतंय वस्त्र, खूप सुंदर दिसते, खूप सुंदर. जेव्हा तुम्ही बाहेर असं लावणार ना तर बघा किती छान दिसेल, खूप सुंदर वाटते. तर असे ह्याच्यामध्ये हे 3 कलर आहेत, एक बॉटल ग्रीन कलर, त्यानंतर राणी कलर आणि हा एक रंग. खूप सुंदर आहे. कलर डार्क आहेत, कदाचित कॅमेऱ्यामध्ये थोडेसे फेंट दिसत आहेत, पण कलर छान डार्क आहेत मस्त. आणि याला बॉर्डर पण खूप सुंदर आहे. तर ह्याचे नाव आहे चंद्रकोर वस्त्र, चंद्रकोर गुढी वस्त्र. आणि ह्याच्यामध्ये ना साईज जी आहे तर ही 36 इंचची साईज आहे, मोठी आहे बघा. तर 36 इंचच्या प्राईस वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्येच 28 इंच सुद्धा आहे, म्हणजे ती छोटी आहे, एवढी एवढी आहे. ज्यांना छोटं हवं असतं वस्त्र, खूप मोठी मोठी वस्त्र नको हवी असतात, तर त्यांच्यासाठी 28 इंचाची सुद्धा साईज आहे. तर 36 इंच आणि 28 इंच दोघांची प्राईस वेगवेगळी असेल. तर ती तुम्हाला इथे साईडला दिली आहे, किंवा तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर नेक्स्ट जे आहे तिचं नाव आहे सावरिया गुढी सावरिया गुढी वस्त्र. तर हे आलेलं आहे 28 इंचाचं. प्रत्येक गुढी वस्त्रामध्ये तुम्हाला 36 इंच आणि 28 इंच अशा 2 साईज तुम्हाला मिळून जातील. दोन्ही साईजची प्राईस वेगवेगळी आहे. तर 28 इंचाची साईज केवढी आहे ती मी तुम्हाला दाखवते. बघा याच्यामध्ये 28 इंचाची जी तुम्ही मागवलीत ना तर एवढी साईज आहे, एवढी. आणि याच्यामध्ये कलर बघा असा आहे, छान कॉन्ट्रास्ट घेतलं. याच्यामध्ये बुट्टी आहेत वरती पूर्ण आणि खाली असं प्लेन आहे, प्लस याला खाली परत पुन्हा सुंदर अशी बॉर्डर लावली आणि खाली बघा लेस पण दिलेली आहे. तर खूप सुंदर दिसते. मी एकदा असं लांबून दाखवते तुम्हाला की कसं दिसेल. तर बघा अशा प्रकारे गुढीला लावल्यानंतर 28 इंच एवढी साईज येते. तर ज्यांना छोटी हवी असेल गुढीसाठी लावायला वस्त्र तर त्यांच्यासाठी हे 28 इंचाचं आहे. आणि याला पण असंच पॉकेट दिलेलं आहे आणि ही नॉट सुद्धा दिलेली आहे बांधायला. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. आता हा तुम्हाला दाखवला हा पिंक आणि येलो कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये. आणि सेम याच्यामध्ये दुसरा कॉन्ट्रास्ट कलर आहे, तो मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये दुसरा जो रंग आहे तो आहे असा लाल आणि हिरव्याचं कॉम्बिनेशन आहे. सुंदर वाटतंय, सुंदर लाल आणि हिरव्याचं कॉम्बिनेशन बघा किती छान वाटतंय. खूप सुंदर वस्त्र वाटतंय गुढीचं. तर हा एक कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याला कॉन्ट्रास्ट आता मी तुम्हाला जो मध्ये होता तो ग्रीन होता आणि खाली रेड कलर होता ना, तर आता इथे मध्ये रेड कलर आहे आणि खाली ग्रीन कलर आहे. दोन्ही दाखवते म्हणजे तुम्हाला समोर समोर कॉन्ट्रास्ट कळून जाईल. हे बघा अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट आहे. तर याच्यामध्ये असे कलर आहेत. तुम्हाला जो आवडतोय ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जो आवडतोय आणि तो तुम्ही व्हॉट्सअपला टाका. असे जेव्हा मी दाखवते तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हॉट्सअपला टाका. ते ह्याला म्हणतात सावरिया गुढी वस्त्र. तर याची प्राईस तुम्हाला साईडला दिली आहे. हे सगळे जे दाखवते हे 28 इंचाचे आहेत, पण याच्यामध्ये 36 इंचची साईजसुद्धा अवेलेबल आहे. आणि प्रत्येक वस्त्रासोबत तुम्हाला दादा बाप्पा मोरिया स्टोअरमधून जे अत्तराची छोटी एक बॉटल आहे ना, ती अत्तराची बॉटल ह्याच्यासोबत फ्री दिली जाणार आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आणि बघा कलर खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत. गुढीला लावल्यानंतर म्हणजे जे आपले पारंपरिक रंग आहेत ना तसेच रंग आहेत. जसं आपण साड्या घेतो, आपण दरवर्षी गुढीला लावण्यासाठी नवीन साडी तर घेतोच. तर साडीच्या ऐवजी हे जर लावलं ना तर हे लावायला सुद्धा कम्फर्टेबल आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही म्हणाल आता जे मागच्या वर्षी घेतलं होतं वस्त्र त्याचं काय करायचं, तर तुम्ही ते कोणाला देऊ शकता. तसंही आपण म्हणजे मागच्या वर्षी लावलेली साडी आपण पुन्हा तर लावत नाही गुढीला. तर त्याच्यामुळे जर कोणी तुमच्याकडे असेल, तुमचे घरातले असतील, कोणी नातेवाईक वगैरे असतील त्यांना द्या, किंवा कोणी गरीब व्यक्ती असेल त्यांना द्या. त्यांचासुद्धा सण खूप छान होऊ द्या, त्यांचासुद्धा गुढीपाडवा खूप छान होऊ द्या.
तर आपला वर्षातला पहिलाच म्हणजे आपलं नवीन वर्ष, मराठी वर्ष जे आहे ते गुढीपाडव्यापासून सुरू होतं. तर आपल्या वर्षाची सुरुवात अशी खूप सुंदर आणि छान झाली पाहिजे. तर याच्यामध्ये हे 3 कलर मी तुम्हाला दाखवले. याच्यामध्ये 3 कलर आहेत. ह्याला म्हणतात सावरिया गुढी वस्त्र. त्यानंतर पुढचं जे वस्त्र आहे ना, ते मस्त नवीन प्रकार काहीतरी आलेला आहे वस्त्राचा. तो म्हणजे मागच्या वर्षी जे मी तुम्हाला दाखवलं होतं खणाचं वस्त्र, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे. खणाच्या वस्त्रामध्ये ही 36 नंबरची साईज आहे. कलर सुंदर आहे त्याचा पण. आणि बघा याचा असा सुंदर असा लाल रंग आहे, संपूर्ण खणाचे आहे हे बघा. पण याला हे जे व्हेरिएशन दिलंय ना, ते म्हणजे की याच्यामध्ये असे छान असे आपले सगळे जे प्रतीक आहेत, चिन्ह आहेत, ते सगळे याच्यामध्ये प्रिंट केलेले आहेत. मला लांबून दाखवते की कसं दिसेल. प्लेन आहे पण खूप सुंदर दिसणार आहे बघा, खूप सुंदर दिसणार. गुढी अशी लावल्यानंतर आहे ना, खूप सुंदर दिसणार. तुम्ही गुढी लावताना ना थोडंसं साईडला ना हे असं ज्या फ्लेअर आहेत ना त्याच्या थोड्याशा अशा पसरवून लावा, म्हणजे खूप छान दिसेल. काहीतरी पिन वगैरे असं लावा, पण असं लावल्यानंतर खूप सुंदर दिसेल. बघा किती प्लेन पण किती सुंदर दिसते. याला खाली छान असे गोंडे पण आहेत मस्त. आणि इथे छान असा खाली हा कॉन्ट्रास्ट कलर आहे, ग्रीन कलर, त्यामुळे खूप छान वाटते. तर असं ह्याला म्हणतात खण वस्त्र, खणाचं वस्त्र आहे गुढीचं, आणि याला छान प्रिंट केलेली आहे मस्त. तर ह्याच्यामध्येच हा आहे, ह्याच्यामध्ये लाल रंग, आणि ह्याच्यामध्ये दुसरा जो कलर आहे तो म्हणजे असा मोरपिसी कलर आहे याच्यामध्ये. आणि या मोरपिसी कलरच्या याला बघा, याच्यामध्ये इथे जे पानं आहेत ना ते असे अटॅच पण केलेले आहेत. ज्याला पानं अटॅच आहेत ना त्याचे एक्स्ट्रा प्राइस वाढेल याच्यामध्ये. तर ते तुम्ही दादांनाच विचारून घ्या काय प्राइस आहे आणि काय नाही. आणि याला पण बघा मागे असं इथे आपण छान दांडी लावायची आतमध्ये, आणि हा पण कलर बघा किती सुंदर दिसतो. खूप छान वाटतंय. एकदम सिंपल आहे पण त्याचा लुक जो आहे ना तो अगदी ट्रेडिशनल आणि एलिगंट असा लुक आहे. किती सुंदर कलर आहे बघा हा पण. खूप छान वाटतोय, खूप छान. आणि सगळे याच्यामध्ये पावलं आहेत, ओम आहे, श्री आहे, कलश आहे, स्वस्तिक आहे, असे सगळे कमळ आहे. आपले जे चिन्ह आहेत ना सगळे देवांचे, तर ते सगळे चिन्ह याच्यामध्ये आहेत. तर खूप सुंदर वाटतं हे वस्त्र गुढीला लावल्यानंतर, किती सुंदर दिसेल. तर हे वस्त्र फक्त गुढीसाठीच नाही, तर हे आपण आहे ना, तुम्हाला काही सजावट वगैरे करायची असेल, काही छान ट्रेडिशनल कार्यक्रम असेल, तर तेव्हा आपल्याला सजावट करायची असते, तर तेव्हा आपण अशा साड्या लावतो. तर ते साड्या लावण्यापेक्षा असे जे वस्त्र असतील ना तुमच्याकडे, तर तुम्ही असे वस्त्र जरी लावलेत ना सजावटीला असे खोलून, तरी खूप सुंदर दिसतील. म्हणजे आपल्याकडच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला समजा वाटत असेल की काय करायचं, एकदाच नेसवायचे, म्हणजे एकदाच घालायचे, त्याच्यासाठी एवढं कशाला खर्च करायला पाहिजे. तर तुम्ही याचा खूप वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा याचा वापर करू शकता. तर याला म्हणतात खण वस्त्र. हे 36 इंचाचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल असतील, तुम्ही विचारून घ्या फोनवरती दादांना. तर हे 36 इंचाचे, आणि याच्यावर छान असे हे आपले सगळे चिन्ह प्रिंट केलेले आहेत. ह्याच्यामध्ये 2 रंग होते, लाल रंग आणि हा मोरपिसी रंग. आणखीनही रंग असतील तर तुम्ही नक्की विचारा तिथे. आता माझ्याकडे सध्या जेवढे आले तेवढे मी तुम्हाला दाखवते. तर खणामध्ये आणखीन एक कलर आहे, आणि ही साईज पण छोटी आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक वस्त्रामध्ये एक 36 इंच आणि 28 इंच अशी साईज आहे. तर आता मी तुम्हाला खणामध्ये 36 इंचाची दाखवली. आता खणामध्ये सेम ही 28 इंचाची आहे, आणि ही ना वेगळी आहे थोडी. बघा इथे आंब्याचे पानं लावलेत, प्लस इथे खाली हे डबल लेअर आहे. म्हणजे मगाशी सिंगल लेअर होतं ना, त्याला अशी जी बॉर्डर आहे ती डबल लेअर बॉर्डर लावली आहे. खूप सुंदर वाटते बघा. कलर पण खूप छान आहे, पिवळा रंग आहे, आंबा कलर जो असतो ना तसा आहे. आणि ही बॉर्डर अशी डबल बॉर्डर आहे. ह्याला डबल लेअर, खणाची डबल लेअरची पैठणी बोलतात. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर, छान दिसते. लावल्यानंतर खूप छान दिसेल बघा. अशा प्रकारे गुढीला लावल्यानंतर अशी दिसेल, म्हणजे आंब्याचे पानं आणि हे डबल लेअर खूप छान वाटेल.
तर अशा प्रकारे ही 28 इंच आहे. 36 इंचाची पण असेल, तुम्ही कॉल करून विचारा, मेसेज करून विचारा. त्यानंतर पुढचं जे वस्त्र आहे, अजून 2 प्रकार आहेत आणखीन आपल्याकडे. म्हणजे खूप सारी व्हरायटी तुम्हाला दादांनी अवेलेबल करून दिली आहे, की हे नाही तर हे नाही तर हे असं. तर दुसरी जी नवीन आता आलेली आहे वस्त्र, माझ्या तोंडात आलेलीच येते सारखं. तर नवीन जे वस्त्र आहे गुढीचं, तर ते म्हणजे नऊवारी वस्त्र, नऊवारी गुढी वस्त्र. हे बघा, नऊवारी गुढी वस्त्र. ह्याला साईडने सुद्धा पूर्ण बॉर्डर लावलेली आहे. त्यानंतर खाली याला बॉर्डर आहे खूप सुंदर. नऊवारी साडीचं आपलं जे पॅटर्न असतं ना, तशा टाईपमध्ये केलं आहे. आणि बॉर्डर संपूर्ण ओव्हरऑल बॉर्डर लावले दोन्ही साईडने आणि खाली सुद्धा. आणि हे वस्त्र किती सुंदर दिसतं, मी तुम्हाला लांबून दाखवते. जवळून आयडिया येत नाही, पण लांबून बघा. हां, काय सुंदर वाटतंय. अक्षरशः साडीच, म्हणजे साडीच आहे ही खरं तर, पण नेसवल्यासारखी, साडी नेसवल्यासारखीच वाटते. बघा किती सुंदर आहे. आपण जेव्हा साड्या नेसवतो ना गुढीला, तर अशा एवढ्या चांगल्या प्लेट्स येत नाहीत नॉर्मली. तर त्याच्यामुळे, आणि हे कसं लावायला सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही, जड होत नाही. मेन म्हणजे ह्याला मागे असं हे खिसा दिलेला असतो, याच्यामध्ये तुम्ही काठी वगैरे अटकवून अगदी इझिली तुम्ही गुढी लावू शकता. तर बघा किती सुंदर रंग आहे. तर ह्या वस्त्राचं नाव आहे नऊवारी गुढी वस्त्र. नऊवारी गुढी वस्त्र. आता ह्याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत. ही 36 इंचाची साईज आहे. ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत. 36 इंच आहे ही. त्याच्यामध्ये कलर कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये हा राणी कलर आहे. सेम जे पॅटर्न आहे तसंच आहे. बघा इथे खाली याला छान असे डिझाईन आहे. राणी कलर आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये बॉटल ग्रीन कलर आहे. बघा बॉटल ग्रीन कलर आहे याच्यामध्ये. सेम डिझाईन बघा अशीच आहे, छान. आणि ओव्हरऑल सगळ्यांना अशा हे आहेत, बुट्ट्या आहेत. साईडची डिझाईन आहे. त्यानंतर हा मोरपिसी कलर आहे याच्यामध्ये. आतमध्ये सेम आहे मटेरियल पण आणि डिझाईन पण, म्हणून मी पूर्ण ओपन करून नाही दाखवत आहे. त्यानंतर पिवळा रंग आहे छान, आणि ऑरेंज कलर आहे. रेडिश ऑरेंज कलर असतो ना, रेडिश तसा कलर आहे हा. त्याच्यामध्ये बघा किती कलर आहेत, मला असं दाखवते. पिवळा आहे, रेडिश ऑरेंज आहे, त्यानंतर ग्रीन, हा मोरपिसी कलर आहे. त्यानंतर हा बॉटल ग्रीन कलर आहे. त्यानंतर हा राणी कलर आहे. बघा या वस्त्रामध्ये किती सारे कलर अवेलेबल आहेत. आणि पहिला जो तुम्हाला दाखवला जांभळा रंग, तर 1 2 3 4 5 6 रंग ह्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत नऊवारी वस्त्र जे आहे त्याच्यामध्ये. तर हे 36 इंचाचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये 28 इंचाचं हवं असेल तर 28 इंचाचं सुद्धा मिळेल. तर तुम्ही सांगताना व्यवस्थित तसं सांगा की तुम्हाला किती इंचाचं हवं आहे. आणि लास्ट जे आहे ते म्हणजे की मागच्या वर्षी जे दाखवलं होतं, मागच्या वर्षी जे अगदी नवीन आलं होतं वस्त्र छान, आणि खूप ताईंना आवडलं सुद्धा होतं, तर ते म्हणजे की शाही मस्तानी वस्त्र आहे. मस्तानी वस्त्र, हा कलर दाखवते मी, खूप सुंदर कलर आहे. तर ही 28 इंचाची आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 36 इंचाची साईज मिळून जाईल. तर हा सुंदर असा मोरपिसी कलर आहे. किती सुंदर कलर आहे, आणि काय दिसतोय तो रंग, खूप छान वाटतोय बघा. ही आहे शाही मस्तानी. गुढीला लावल्यावर काय दिसेल सुंदर. म्हणजे बाहेरून आपल्याला आपली गुढी एवढी क्लिअरली दिसत नाही, पण बाहेरून जे बघतात ना ते नक्कीच बोलतील की किती सुंदर वस्त्र लावलंय गुढीला, साडी किती छान नेसवली असं वाटेल त्यांना. काय माहिती तुम्ही वस्त्र लावलेत की साडी नेसवली आहेत, दिसताना तर ती साडीच नेसवल्यासारखी दिसते, त्यामुळे खूप आवडेल. तर हे 28 इंचाचं आहे बघा ही वस्त्र. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 36 इंचाची साईज मिळून जाईल.
खूप सुंदर आहे, कलर पण खूप छान आहे आणि त्याला कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिलं आणि ह्या प्लेट्समुळे आपण सुद्धा शिवतो ना मस्तानी नऊवारी साडी, तशाच टाईपचं आहे. तर खूप सुंदर आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये कलर्स कुठले आहेत, खूप सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये पण. तर हा आहे याच्यामध्ये जांभळा रंग. आणखीन पण कलर असतील, मला जेवढे आले तेवढे मी दाखवते. तुम्ही जेव्हा विचाराल ना तर तेव्हा कलर्स तुम्ही विचारा, आणखीन कलर असतील तर. हा आहे याच्यामध्ये जांभळा रंग, अगदी सेम कॉम्बिनेशन माझ्याकडे नऊवारी साडीचे. तर बघा ह्याला इथे छान, इथे सुद्धा लेस लावलेली आहे, त्यामुळे ते आणखीन सुंदर आणि उठून दिसते. तर बघा किती सुंदर आहे याचं काम, फिनिशिंग पण खूप छान आहे. जसं तुम्हाला दिसतंय इथे तसंच तुम्हाला मिळेल. असं नाही की इथे वेगळं दिसतंय मटेरियल किंवा इथे फिनिशिंग वेगळी दिसते आणि तुम्हाला वेगळी येईल, असं नाही येणार. जे तुम्हाला जी फिनिशिंग, जे मटेरियल इथे दिसतंय ना तसंच तुम्हाला येणार. ही 28 इंचाची साईज आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 36 इंचाची साईज मिळून जाईल. आणि याच्यामध्ये तिसरा रंग जो आहे तो म्हणजे आपला हा बॉटल ग्रीन कलर आणि याला रेडचं कॉन्ट्रास्ट आहे. सुंदर आहे हे पण. तर ज्यांना जे आवडतं, मी जेव्हा दाखवते तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा आणि तुम्ही विचारा नऊवारी शाही मस्तानी, नऊवारी शाही मस्तानी. तर जी फक्त नऊवारी होती ती वेगळी होती, ही शाही मस्तानी आहे, खूप सुंदर आहे. तर असे वेगवेगळे गुढीचे छान छान वस्त्र आहेत. तर तुम्हाला कुठलंही वस्त्र हवं असेल, आवडलं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. बाप्पा मोरिया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत सगळे गुढीचे वस्त्र. आणखीनसुद्धा त्यांच्याकडे तिथे तुम्ही पर्सनली गेलात ना तर तुम्हाला आणखीन छान कलर, आणखीन व्हरायटी बघायला मिळेल. पण सध्या माझ्याकडे जे आले ते मी तुम्हाला दाखवते आणि हे पण खूप सुंदर आहेत. म्हणजे आणखीन बघणार ना तर आणखीन जास्त कन्फ्यूज होणार, त्यापेक्षा हे सुंदर सुंदर कलर आहेत. तर तुम्हाला कुठलं हवं असेल तुम्ही नक्की मागवा. बाप्पा मोरिया स्टोअरचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. प्रत्येक वस्त्रामध्ये 28 इंच आणि 36 इंच अशा 2 साईज अवेलेबल आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला हवं असेल हे पानांचं असं, तर याला 80 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतील तुम्हाला. प्लस प्रत्येक वस्त्रासोबत तुम्हाला अत्तर, एक अत्तराची जी बॉटल आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आणि तुमच्या सगळ्यांचा गुढीपाडवा, नवीन वर्ष जे आपलं मराठी नवीन वर्ष येणार आहे ते सगळ्यांना खूप छान आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच स्वामींकडे प्रार्थना. तर आपल्या सणाच्या निमित्ताने ज्या अशा नवीन नवीन गोष्टी येतात, ज्या देवपूजेसाठी काही नवीन गोष्टी येतात किंवा सणांसाठी काही नवीन गोष्टी येतात, तर हा पण एक थॉट किंवा हा पण एक हेतू आपल्या डोक्यात ठेवावा की आपण जेव्हा ही खरेदी करतो ना तर तेव्हा हे जे बनवतात ना हे वस्त्र किंवा ह्या वस्तू, तर हे अगदी जे म्हणजे ज्यांना काम नाही मिळत आहे किंवा अगदी गावा ठिकाणी जे लोक राहतात ना, तर अशा प्रकारचे लोक ह्या सगळ्या वस्तू बनवतात आणि आपल्या खरेदीतून त्यांचं म्हणतात ना उपजीविका चालते किंवा त्यांचं घर चालतं. तर म्हणून मला तरी असं वाटतं की हा एक हेतू आहे ना तो खूप चांगला आहे की आपण काहीतरी छान देवासाठी खरेदी करतो आणि त्यातून कोणाचं तरी छान घर चालतंय, त्यातून आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतात. तर त्या निमित्ताने का होईना आपण अशी छान छान खरेदी, आपण इतर वेळी तर असं किती काय काय खरेदी करत राहतो. तर असं जे सुंदर सुंदर काय काय येत आहे नवीन नवीन जे मी तुम्हाला दाखवते, तर ते सुद्धा नक्की तुम्ही या गोष्टीला हातभार लावा. खूप फरक पडतो या गोष्टीने. तर म्हणून छान आहेत वस्त्र. तुम्हाला कुठलं आवडलं सगळ्यात जास्त ते पण मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.